नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचे पहिले विधानसभेचे उमेदवार म्हणून हसन मुश्रीफ कोल्हापुरातनं, कागल त्यांचा मतदारसंघ आहे, त्याच्यातनं त्यांची उमेदवारी जाहीर झाली अशा पद्धतीची आता चर्चा सगळीकडे आहे. पहिला कोल्हापूर जिल्हा आणि हसन मुश्रीफच हे का नाव आलं, आज हा विश्लेषणाचा विषय आहे. कारण त्या ठिकाणी आता समरजित सिंग घाटगे हे शरद पवार गटाकडनं कदाचित निवडणूक लढण्याची शक्यता आहे असं बोललं जातं आणि त्या पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत. पण अजितदादांनी हसन मुश्रीफ यांच्याकडे महायुतीतनं ही उमेदवारी खरोखर त्यांच्यात एकमतानं ही झाली आहे का नाही हे अजून बाहेर यायचं आहे. परंतु आता ही चर्चा उलटसुलट सगळीकडे चालू झाली आहे. कारण हसन मुश्रीफ हे मंत्री आहेत, वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री आहेत. 5 वेळा ते मतदारसंघातनं निवडून आलेत, 7 वेळेला ते मंत्रिपद भूषवलेलं आहे आणि त्यांची कामकाजाची पद्धत म्हणजे सगळ्या सामान्य जनतेच्या मनातला राजा तो आहे कोल्हापूरचा खऱ्या अर्थानं, असं त्यांच्या बाबतीत बोललं जातं. श्रावणबाळ योजना आणली त्यांनी, त्यावेळेला तर त्यांना श्रावणबाळ म्हणायला लागले ते, म्हणजे हसन मुश्रीफांच्याबद्दल. पण त्यांचा पराभव हे समरजित सिंग करणार, समरजित घाटगे करू शकणार. भले अजित महाविकास आघाडीकडनं जरी ते उभारले तरी ते यशस्वी होणार का, हा महत्त्वाचा विषय आहे. आणि त्याच्यामध्ये श्रीमंत शाहू महाराज हे ज्या वेळेला आता लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या आणि त्याच्यामध्ये हसन मुश्रीफनी काम केलं न केलं ह्या चर्चा होत्या. पण हसन मुश्रीफनी महायुतीचं कामच केलं नसतं तर हे राजे देशात 1 नंबरनं लीडनं निवडून आले असते, अशी अवस्था आहे आज. हसन मुश्रीफ हे प्रामाणिक राहिले महायुतीशी, म्हणून तर कुठंतरी ते महाविकास आघाडी फार काय पुढे झेप घेऊ शकले नाही, म्हणजे श्रीमंत शाहू महाराज, ही फॅक्ट आहे. आज आता तिथं सगळे पत्रकार फिरतात, आता विविध सर्वे चालू झाले, त्या सर्वेंची आकडेवारी आता हळूहळू यायला. आत्ता हे सप्टेंबर साधारण सप्टेंबर मध्यपर्यंत जर का आता बघितलं, आता निवडणुका झाल्या, मतदान झालं, तर मात्र जरी पवार गटाकडनं महाविकास आघाडीकडनं समरजित घाटगे जरी तिथं राजे आले तरी फारसा काय त्यांचा प्रभाव पडेल आणि ते निवडून येतील अशी अवस्था नाही. तिथं पत्रकार पण आहेत, चंद्रकांत पाटील आहेत, ते पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी सुद्धा बातचीत आमच्या पत्रकारांनी केली. विरोधक, विविध सामान्य शेतकरी असतील, मजूर असतील, कामगार असतील, सगळे. कारण हसन मुश्रीफने कुठं काम केलं नाही आहे. कामगारांच्या बाबतीत कामगारांना सुद्धा न्याय देत, त्यांना तिथं कामगारांच्या मुलांना सहकार्य, त्यांचे पेन्शन योजना असतील, विधी न्याय खातं असतानासुद्धा जनतेला मोफत शस्त्रक्रिया त्यांच्या करायच्या असतील तर ते मोफत शस्त्रक्रिया त्यांनी त्या मंत्रिपद आल्यानंतर त्याचा लाभ सामान्य जनतेला कसे होईल. आणि फक्त कोल्हापूरपुरतं मर्यादित नाहीत, ते मंत्री म्हटल्यानंतर ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत, राज्याचे मंत्री आहेत. येईल ती व्यक्ती ते सकाळी 6ला उठतात आणि रात्री 1-2पर्यंत काम करतात. अशा वेळेला आज ते एवढी कामं करतात. आता त्यांच्या विधी न्याय खातं असताना तर झालं, पण नंतर जलसंपदा खातंसुद्धा काही खाळा होतं, प्रकल्प अनेक मार्गी लावले त्यांनी. पण त्यांच्या शब्दाला वजन आहे. अजितदादांच्याकडे अर्थ खातं किती वेळा आलं आहे, त्यांनी भरपूर निधी आणून आता तर ते वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. 1100 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी कोल्हापुरात मंजूर करून घेतलं. 100 बेडचं एक हॉस्पिटल आणलं त्यांनी त्या एका ठिकाणी कोल्हापुरात. तर मला अशा वेळेला ही काम करणारा एक कार्यकर्ता, म्हणजे ते जरी मंत्री असले ते कार्यकर्त्यासारखं वागत असतात. येईल त्या माणसाचं काम झालं पाहिजे. आज मंत्रालयात गेल्यानंतर काही वेळेला अनुभव येतात, ते सांगतात सगळे की हसन मुश्रीफ साहेबांच्याकडे जायचं, दार उघडून जायचं, दार उघडं असते आणि पक्षाच्या कार्यालयात त्या आवर्जून 2 दिवस असतात, ते मंगळवार बुधवारी तर असतातच. म्हणजे अजितदादांच्या पक्षाचं जे राष्ट्रवादी पक्ष आहे त्याचं बहुतेक सामान्य जनतेला भेटण्याचं काम हसन मुश्रीफ करताना दिसतात त्या ठिकाणी. मग असं सामान्य जनतेला टच असणारा आणि विशेषतः कागल मतदारसंघ, तिथं घराघरात हसन मुश्रीफ हे ज्याचं त्याला मदत करणे, येईल त्याला मदत करणे आणि शब्द पाळणे हे त्यांचं ऐकायला येते. अशा वेळेला आता महाविकास आघाडी तिथं यशस्वी होणार का. मग घाटगे, आता संजय घाटगे त्यांनी तर आता भूमिकाच घेतली, आम्ही मुश्रीफांच्या मागं राहणार. आधीच्या निवडणुका बघितल्यानंतर तेही माझे आमदार आहेत, त्यांनीसुद्धा उबाटा गटाचे जरी असले तरी आत्ता त्यांनी मुश्रीफांच्याकडे आहेत, मुश्रीफांना सहकार्य करणार म्हणतात. आता सप्टेंबर एंडला काहीतरी वेगळी परिस्थितीसुद्धा होऊ शकते, राजकीय बदल हे घडणार. पण आत्ता मतदान झालं
तर हसन मुश्रीफ म्हणजे आता घाईनं आता जरी अजितदादा राष्ट्रवादीनं घोषणा केली असली की पहिले आमचे उमेदवार केले का नाही मला माहीत नाही, पण हे चर्चा चालू आहेत आता आणि काही हरकत नाही. त्यांनी चर्चा जरी केली आता तिथं असल्या तरी एक नक्की आहे की हसन मुश्रीफांचं नाव ह्यांनी मुद्दामूनच जाहीर केलं असेल का ती निवडून येणारी सीट आहे. आज वैयक्तिक कामातनं निवडून येणारी सीट आहे. पक्ष महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, हसन मुश्रीफ कुठं आहेत हे तिथली जनता बघतच नाही आहे. लोकसभेचा विषय सोडून द्या, उद्या जयरांगे पॅटर्न जरी तिथं आला तरी एक नक्की आहे की तिथला मराठा समाजसुद्धा हसन मुश्रीफांच्या मागच राहणार आहेत. कारण जवळजवळ 800 मंदिरं, हिंदूंची मंदिरं, त्याचं जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे. फक्त कोल्हापूरपुरतं मर्यादित ते राहिलेलं नाही आहेत. हिंदू मुस्लिम ऐक्य काय असतं ते हसन मुश्रीफ साहेबांच्याकडनं शिकून घेतलं पाहिजे. इतरांनी कसं वागावं, कसं बोलावं, जनतेत कसं मिसळावं, येईल त्याला पॉझिटिव्ह थिंकिंगनं कशी कामं करून द्यावी, हे हसन मुश्रीफांच्याकडनं घेण्यासारखं आहे. आज जे जातीवादाचे जे प्रकार जे होत आहेत ना सगळे, त्याला हे उत्तर अतिशय मोठं आहे. त्यामुळं राजे घाटके जे उभारणार म्हणतात आता ते आत्ता जर का मतदान झालं आत्ताच्या काळात तर अवघड आहे महाविकास आघाडीला, एवढंच आत्ता या निमित्तानं म्हणता येईल. आता विश्लेषणं चालू होतील. विविध भागातली जे जे मंत्री आहेत, आता महायुतीतले जे जे मंत्री असतील त्यांच्याबद्दलचे हे आता विश्लेषण जनप्रवास लाईव्हवर आम्ही आता सातत्यानं करणार आहोत. आपणही आज आवर्जून हे अंदाज असतात हे आम्ही मांडत असतो, परंतु ज्या कुणाला सूचना करायच्या असतील तरी जनप्रवास लाईव्हला आवर्जून सूचना कराव्यात, त्याची दखल जनप्रवास नक्की घेईल. एवढंच या निमित्ताने सांगतो. आज इथंच थांबू, उद्या पुन्हा भेटू.